जागतिक पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज जगभर पत्रकार दिन साजरा केला जातो। पत्रकारिता ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते, कारण पत्रकारितेमुळे जगामध्ये संपर्क आणि माहिती या दोन गोष्टीचं मूळ पत्रकारिता आहे। म्हणून तर लोकशाहीमध्ये शासन संस्थेचा प्रसार माध्यमाला हा चौथा आधारस्तंभ मानला जातो। म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये समाजाला दिशा देण्याचं, शासनाचं धोरण ठरवण्याचं आणि समाजाचं नियमन करण्याची दिशा आखण्याचं काम ही पत्रकारिता करत असते। आज ही एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिंदू पेपर इंग्रजीमधलं दैनिक आहे आणि लोकसत्ता मराठीमधलं दैनिक आहे। या दैनिकामध्ये येणारे अग्रलेख, संपादकीय आणि बातम्या हा त्यांच्यासाठी अभ्यासाचा, ज्ञानाचा मुख्य स्रोत मानला जात असतो। मुळामध्ये समाज हा अपडेट राहण्याचं काम आणि समाजाला करंट अफेअरच्या बाबतीमध्ये फक्त विद्यार्थ्यापर्यंत नाही, तर प्रशासनापासून शासनापर्यंत, शेतकऱ्यांपासून मजुरापर्यंत या सगळ्यांना एक उत्सुकता असते की काय घडायला लागलेलं आहे। ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर इतिहासातलं आपल्या धर्मग्रंथातलं द्यायला आवडेल। कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं होतं। त्या युद्धामध्ये काय चाललंय आणि काय होतंय ह्याची उत्सुकता डोळे नसलेल्या धृष्टराष्ट्राला होती आणि त्यांनी तो प्रश्न संजयाला विचारला। संजयाने सांगितलेलं लाईव्ह प्रेक्षेपण, म्हणजे आज ज्याला आपण लाईव्ह म्हणतो, तो संजय तिथलं लाईव्ह प्रेक्षेपण करत होता। महर्षी नारद आपल्याकडं दोन गोष्टीने प्रसिद्ध आहे। एक म्हणजे आद्य पत्रकार म्हणून महर्षी नारदांचा उल्लेख करावा लागेल, आणि दोन, नारद हे कळलावे आहेत म्हणून नारदांना सगळीकडे त्या नावानं त्यांचा अपप्रचार केला जातो। परंतु कळ कुणाला लागत असते? ज्याचा स्वार्थ, लबाडी उघडी पडत असते त्यांना लागत असतं। शेवटी सत्याच्या मार्गाने जाणं, सत्य समोर आणणं, सगळ्यांना जाग करणं हा पत्रकारितेचा धर्म आहे। तो धर्म नारदांनी